हाय! कसे आहात सर्व? सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. नेहमीप्रमाणे आजही मी तुमच्यासोबत सोप्या-सोप्या, सुंदर, छोट्या-छोट्या रांगोळ्या शेअर करणार आहे आणि आज मी तुमच्यासोबत ज्या डिझाईन शेअर करणार आहे, त्या तुम्ही तुमच्या दरवाजासमोरही काढू शकता किंवा तुम्हाला देवघरासमोर काढायचे असतील, तरी ती तुम्ही त्या काढू शकता. पहा आपली ही जी पहिली डिझाईन आहे, तीही खूप सोपी, सुंदर आणि पटकन होणारी पण आहे आणि बघा कोणी म्हणजे बेसिक आहे डिझाईन. कोणीही एकदा पाहिल्यानंतर नक्की तुम्ही ही डिझाईन काढू शकता. जास्त अवघड शेप्स मी यूज केलेले नाही आहेत. अगदी बेसिक शेप्स आहेत. तुम्हाला जे कॉम्बिनेशन आवडेल तसं तुम्ही वापरू शकता. मला हे कलर वापरायचे होते म्हणून मी हे कलर वापरलेत. पिंक आणि ग्रीन. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुमच्या आवडीचे कलर तुम्ही त्यामध्ये यूज करू शकता आणि अशा प्रकारे फक्त आपल्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. आणि खूप कमी वेळामध्ये पण अशा डिझाईन्स आपण काढू शकतो की ज्या ॲट्रॅक्टिव्ह पण दिसतात आणि पटकन काढून होतात. तर सकाळी-सकाळी आपल्याकडे काही जास्त वेळ नसतो, तेव्हा आपण अशा प्रकारच्या सोप्या-सोप्या, पटकन होणाऱ्या डिझाईन काढण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. तुम्हाला ही रांगोळी काढायला आवडत असेल, तर नक्की तुम्ही एकदा छान-छान अशा डिझाईन्स नक्की ट्राय करा. सोप्या-सोप्याही आहेत आणि सुंदरही आहेत. आय होप तुम्हाला आवडतील आजच्या डिझाईन. बघा आपली पहिली डिझाईन कंप्लीट झालेली आहे आणि किती सुंदर दिसत होती ना. तुम्ही काढतात का तुमच्या दरवाजासमोर रांगोळी आणि कशा प्रकारच्या रांगोळ्या तुम्ही काढतात? मला नक्की एकदा सांगा. आपण पुढच्या ज्या डिझाईन्स आहेत त्याही छोट्या-छोट्याच आहेत आणि जास्त वेळ घेणाऱ्या नाही आहेत. आपली ही सेकंड जी डिझाईन आहे तिच्यामध्ये आपण थोडंसं क्रिएटिव्हिटी यूज केलेली आहे. म्हणजे सुपारीच्या वापराने आपण ते जे कोल्स आहेत ते काढलेले आहेत आणि बघा असं काहीतरी थोडंफार क्रिएटिव्ह करायचं. जेणेकरून आपल्याला पण कंटाळा येत नाही, की आपण तेच टाईपचे डिझाईन्स काढतोय किंवा तेच आपल्याला रोज-रोज कंटाळा येतो डॉट्सच्या रांगोळ्या काढायचा. तर थोड्याफार युनिकनेस येतो रांगोळीमध्येही आणि बघतानाही आपल्यालाही छान वाटतं ना, आपण आज काहीतरी वेगळं केलं आहे, काहीतरी वेगळं ट्राय केलं आहे आणि पटकन होतात ह्या सुपारीच्या ज्या डिझाईन्स आहेत त्या खूप लवकर काढून होतात. कारण आपल्याला गोलचे जे शेप आहेत ते मिळतात त्यामध्ये आणि त्यामध्ये भरपूर साऱ्या डिझाईन्स आहेत. मी तुम्हाला आय थिंक त्याचा पण व्हिडिओ शेअर केलेला आहे. तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता. आत्ता रिसेंटली ह्या महिन्यामध्येच मी तो शेअर केलेला आहे. खूप सुंदर डिझाईन्स होत्या त्या पण. तुम्हाला त्याही नक्की आवडतील, तर त्या पण चेक करा नक्कीच. डेली यूजसाठी आपण अशा प्रकारच्या सोप्या-सोप्या सुंदर डिझाईन्स काढू शकतो. पटकन पण काढून होतात ना आपल्या. सकाळी-सकाळी आपल्याकडे जास्त वेळही नसतो आणि कसं आपण सगळेजण प्रेफर करतो की कमी वेळामध्ये आपण ॲटलीस्ट छोटेसं का होईना रांगोळी काढावी. तर आजच्या सगळ्या डिझाईन आपल्या त्यातल्याच आहेत. तुम्हाला आवडतील आणि आवडल्या तर नक्की ट्राय करा. तुम्ही आज पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की एकदा चॅनलला व्हिजिट करा आणि तुम्हाला जर आवडल्या डिझाईन्स तर नक्की सबस्क्राईब पण करा चॅनलला आणि तुम्हाला डिझाईन आवडल्या असतील तर कमेंट करून पण मला नक्की कळवा की आजच्या डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते. पुढच्या भागामध्ये आपण बॉर्डर रांगोळी डिझाईन्स पाहणार आहोत, तर तुम्ही नक्की व्हिडिओ चेक करत चला सगळेच आपले आणि सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. सगळ्यांनी खूप छान अशा कमेंट्स केलेल्या आहेत. सगळ्यांना तुमचे जेवढे मी धन्यवाद करू तेवढे कमीच आहेत. सो असंच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि छान रांगोळ्या तुम्ही शिकत पण राहा. बघा आपली ही पण डिझाईन कंप्लीट झालेली आहे. आपल्या पुढच्याही डिझाईन अशाच आहेत, सोप्या, सुंदर आणि पटकन होणाऱ्या अशाच डिझाईन्स आहेत आजच्या. तुम्हाला जर आवडत असेल रांगोळी काढायला तर नक्की तुम्ही अशा प्रकारच्या सोप्या सुंदर रांगोळ्या नक्की ट्राय करू शकता आणि आपल्या चॅनलवरती सगळ्याच नवीन आणि वेगवेगळ्या टाईपच्या डिझाईन्स असतात आणि सोप्याही असतात, म्हणजे तुम्ही काढू शकतात अशाच आहेत.
ही पुढची डिझाईनही खूप छान आहे. तुम्हाला नक्की आवडेल आणि पटकन पण होणारी आहे. तुम्हाला कशा प्रकारच्या डिझाईन्स पाहायला आवडतील हे मला तुम्ही सांगू शकता. मी नक्की प्रयत्न करेल तुम्हाला ज्या टाईपच्या डिझाईन्स पाहायच्या आहेत त्या प्रकारच्या मी डिझाईन दाखवण्याचा. बघा, अशा पद्धतीने आपल्याला फक्त किती मिनटं लागतात रांगोळी काढायला. जास्तीत जास्त 2 ते 3 मिनटं लागतात एक रांगोळी काढण्यासाठी. जर तुम्हाला आधीपासून जमत असेल ना, तर मग तर काही प्रॉब्लेम नसतो. बट तुम्हाला जर शिकायची असेल किंवा तुम्ही स्टार्टिंगला जर नवीन काढण्याचा प्रयत्न करत असाल, तर मग तुम्हाला थोडा वेळ लागेल. हे डॉट्स काढायला पण सगळ्यांचेच डॉट्स एवढे क्लिअर येत नाहीत. माझंही येत नाही. बट मी प्रयत्न करते की जास्तीत जास्त सरळ येण्याचा, जास्तीत जास्त एक लाईनमध्ये दिसण्याचा ना सगळे डॉट्स वगैरे. त्याला थोडीशी प्रॅक्टिस करावी लागते. म्हणजे नेहमी आपण केलं ना, तर आपल्याला जमतात त्या गोष्टी. बघा, एकदम सिंपल आणि सोपी अशी डिझाईन आहे ही. तुम्ही नक्की ट्राय करा सगळ्यांनी. आजच्या सगळ्या डिझाईन तुम्हाला काढून पहा. तुम्हाला त्यातल्या ज्याही डिझाईन आवडतील त्या. आणि आपल्याला पुढच्या भागामध्ये अशाच सोप्या सुंदर रांगोळ्या पाहायच्या आहेत. तर त्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आपली ही जी लास्टवाली रांगोळी आहे ती बॉर्डर रांगोळी आहे. अगदी सोपी आणि सुंदर रांगोळी आहे ही पण. चला तर मैत्रिणींनो, तुम्ही छान रांगोळ्या काढा आणि छान रांगोळ्यांची प्रॅक्टिस करा. आपण भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच सोप्या, सुंदर आणि नवीन रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत टेक केअर आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक यू.